काही करू पण राजीनामा घेणारच, आंदोलक आक्रमक मागणीवर ठाम, वैभव नायकवडी यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव. वाळवा येथे हुतात्मा साखर कारखान्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनात कोणत्याही थराला जावे लागले तरी अध्यक्ष वैभव नायकवडी यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम इशारा गौरव नायकवडी यांनी आंदोलकांसमोर दिला. दरम्यान अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. कारखान्याच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी 11 दिवसांपासून सभासद आणि शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. 15 संचालक यामध्ये सहभागी झाले आहेत. गौरव नायकवडी म्हणाले, कारखान्यात वैभव नायकवडी यांची एक अधिकारशाही सुरू असून संचालक उपाध्यक्ष अधिकाऱ्यांना कोणतीही किंमत दिली जात नाही. 15 वर्षापासून गैरकारभार सुरू असून आता विरोधक त्यांना साथ देत आहे. तरी कारखाना सुरू राहावा आणि बंद पडू नये यासाठी आम्ही आतली कामे सुरू ठेवली आहेत. डिस्टिलरी सुरू केली असून अध्यक्षांकडून त्यात अडथळे आणले जात आहेत. उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली कामकाज चालवण्याचा निर्णय घेतला असून आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे आणि वेळकाढूपणामुळे फसवणूक होते आहे. किरण नायकवडी यांनी म्हटलं आहे की वैभव नायकवडी यांनी सगळ्यांचा विश्वास गमावला असून संचालकांनी आता ठोस निर्णय घ्यावा. उमेश घोरपडे यांनी असं म्हटलं आहे की वैभव नायकवडी हे मुंबईत मुख्यमंत्री भेटीसाठी गेले असल्याचं दिसत आहे. मात्र आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्याची त्यांना गरज वाटली नाही. त्यावेळी संचालक अशोक खोत, पडवळवाडी, कुमार शिंदे नागठाणे, श्याम कदम, संजय नायकवडी, निवृत्ती पाटील गोटखिंडी, सरपंच संदेश कांबळे यांनी आपली मते मांडली. या कार्यक्रमाला वसंत वाजे, सावकार कदम, बाळासाहेब पाटील, महादेव पाटील, पोपट अहिर, ॲडव्होकेट वरुण माने आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.